सर्व भारतीयांना मी आज जे काही बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन आहे 68वा, या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो किंवा आमच्या वकील बांधवातर्फे एवढं सांगू इच्छितो की बाबासाहेबांनं या भारत देशाला एक उत्कृष्ट असं संविधान दिलेलं आहे आणि संविधानाचे ते एकमेव शिल्पकार आहेत। बाबासाहेब नसते तर नक्कीच भारताला असं संविधान मिळालं नसतं। आज आम्ही सर्व आणि आपण सर्वजण बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही कायद्याचे लक्षक असूनसुद्धा, आम्हाला कायदा शिकलेला असतानासुद्धा आम्हीसुद्धा संविधानाला पूर्णपणे समजू शकलेलं नाही। इतकं म्हणजे बाबासाहेब संविधान जे आहे उत्कृष्ट लिहिलेलं मित्रांनो। 60 देशाची राज्यघटना बाबासाहेबांनी वाचली, अहोरात्र प्रयत्न केले। तब्येत खराब असताना, शुगर BP या बिमाऱ्याशी झुजत असताना बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीची, आपल्या आयुष्याचं कुठली पर्वा न करता या भारत देशासाठी जगातलं सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना लिहिली आणि भारत या देशाला समर्पित केली। हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आज आपण जे काही देशाची प्रगती पाहत आहोत, ती प्रगती केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या फक्त या संविधानामुळे आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे। आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्ती आज जो स्वतंत्र आहे किंवा जो काही आपले समतेनं वागत आहे, जे आपले अधिकार जाणून आहे किंवा एवढं म्हणजे हिमतीनं फिरतो किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये कुणाच्या शेतावर जर आज कब्जा झाला ताबडतोब तो कोर्टामध्ये जातो, कुणाला काही जर समजा मारहाण केलं तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो, हे सगळं कशामुळे शक्य आहे? ते म्हणजे फक्त आणि फक्त कायद्यामुळं आणि भारताचं संविधानामुळं। भारताचं संविधान हे बाबासाहेबांनी लिहिल्यानंतर आज त्याच्यावर कितीतरी लाखो कायदे बनवलेले आहेत आपल्या देशामध्ये, अनेक राज्यानं कायदे बनवले आहेत। हे सर्व कायदे भारताच्या संविधानाअंतर्गत चालतात मित्रांनो, हे पण ध्यानात ठेवा या ठिकाणी। कुठल्याही व्यक्तीला मूलभूत हक्क जे भारताच्या राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत, त्यातलं कुठल्याही मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32 खाली जाऊ शकता आणि 226 खाली तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता। म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला मिळाले मूलभूत अधिकार। आज समजा पाऊस पडला आणि तुमच्या शेतामधलं जर सोयाबीन गेलं, शेतामधलं पीक गेलं, तर आपण डायरेक्ट आंदोलन करतो की आम्हाला त्याचं एकरी नुकसान भरपाई द्यावी। का मागतो आपण? कारण सरकारला का मागतो आपण? कारण सरकारनं त्या ठिकाणी तुमचं सोयाबीन घातलेलं नाही आहे, सरकारनं तर पाऊस पाडलेला नाही आहे। तर तुम्हाला मागण्याचा अधिकार यासाठी आहे कारण भारताच्या राज्यघटनेच्या कलम 48 मध्ये शेतकऱ्यासाठी तरतूद केलेली आहे, प्रत्येक कामगारासाठी तरतूद केली आहे, क्रम 43 मध्ये केलेली आहे। त्यामुळं आपण कोणतीही गोष्ट आपल्या बाबतीत झालं, आपलं घर जर पडलं शासनाला मदत मागतो, शेत गेलं शासनाला मदत मागतो, ॲक्सिडेंट झाला शासनाला मदत मागतो। हे कशामुळे अधिकार मिळाले? हे फक्त आणि फक्त आपल्याला संविधानामुळे मिळाले। म्हणून आज या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी आपण संविधानाचं वाचन केलं पाहिजे, वज्र संकल्प केला पाहिजे, संकल्प दिन म्हणून साजरा केला पाहिजे। रडत बसण्याचा दिवस नाही हा, हे लक्षात ठेवा। म्हणजे बाबासाहेब होते म्हणून रडण्यापेक्षा बाबासाहेबांना आपल्यासाठी काय काम केलेलं आहे, संविधान दिलेलं आहे, त्याचं रक्षण करण्याचा दिवस आहे आणि संविधानाचं रक्षण करण्याचा दिवस म्हणून आपण हा दिवस साजरा केला पाहिजे, असं मी आमच्या वकील बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि आजच्या या दिवशी या जगाच्या सर्वात मोठ्या महामानवाला, जगाच्या सर्वात मोठ्या या न्यायाधीशाला आम्ही सर्व भारतीय लोक मिळून किंवा आम्ही सगळे वकील बांधव मिळून खूप खूप विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही सर्वांनी वज्रसंकल्प करून महामानवांचे विचार प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करणारा हा वकील संघ खरं तर न्यायाची लढाई जो आहे तो लढेल आणि महापरिनिर्वाणानंतरसुद्धा समाजावर होणारे जे अत्याचार आहेत, आणखीन त्याचं जे प्रमाण आहे ते कंटिन्यू होतच आहे। हे कुठंतरी थांबण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। या महामानवांना या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन नांदेड येथे आपण सर्व बौद्ध बांधव आणि भारतीय जनता कायद्याचं पालन करून त्यांना अभिवादन करत आहोत। बाबासाहेबांनी जी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली किंवा ज्या काही आपल्याला कायदे दिलेले आहेत, तर त्याचंच फलित म्हणून आज आम्ही तुमच्या समोरच्या सुटाबुटामध्ये कोटात दिसतोय, हे बाबासाहेबांच्या प्रयत्नाचं आणि कष्टाचं हे चीज आहे आणि त्यालाच अनुसरून आपण भारतीय राज्यघटनेचं रक्षण केलं पाहिजे। आणि जे सांगितल्याप्रमाणे आमचे सहकारी जे सांगितले किंवा मूलभूत अधिकार जे आहेत ते इथल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, तुमच्या अस्तित्वाचा अधिकार आहे। त्या ठिकाणी तुमचा लिंगभेद नाही, वर्णभेद नाही, जातीभेद नाही। तर अशा या महामानवाला म्हणजे ज्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते, अशा एका भारतातल्या मोठ्या समूहाला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं या राजकीय